महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी। विधान भवन पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आरक्षणाच्या पाट्या हातात घेत हे आंदोलन केलं जातंय। सरकार विरोधात विरोधी पक्षातले आमदार घोषणाबाजी करतायत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मांडलेला आहे आणि त्याच संदर्भात हातामध्ये पाट्या घेऊन आज विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती उभे आहेत आणि घोषणाबाजी करतायत सरकार विरोधात। हे दृश्य आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची आणि विरोधकांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यावरती उभं राहून घोषणाबाजी केली। सरकार विरोधात सर्वच आमदार विरोधी पक्षातले एकवटलेले होते आणि त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभं राहून जरांगे पाटलांना कोण छळतंय अशा आशयाचे बॅनर हातात घेतले आणि एकूणच मराठा आरक्षणाचा विषय आज पहिल्या दिवशी हाती घेतलाय आणि त्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न। आता सभागृहामध्ये नेमकं काय होते ते देखील पाहूयात। मात्र त्याआधी अधिवेशन सुरू होण्या अगोदर विरोधक आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावरती उभं राहून अशा प्रकारे सरकार विरोधात घोषणाबाजी केल्याची ही दृश्य आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षातले हे आमदार एकवटून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती उभे होते आणि जसजसे सरकारमधले आमदार किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत होते त्यांच्या समोर जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे 5 दिवसांचं राज्याचं आणि याच अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे। कारण कालच आपण पाहिलं मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केलेले होते आणि हाच मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप थेट विरोधी पक्षाच्या आमदारांकडून सुद्धा उपस्थित करण्यात आलाय। थेट जाऊयात विधिमंडळ परिसरातून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत।